निवडणुका जवळ आलेल्या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका त्यावेळेला तिकडे महाराष्ट्रात आलं की या विषयाचं उत्तर देतो। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा सुरू आहे। जर मराठी उमेदवार एनडीएने दिला तर या अगोदर देखील असं झाले की मराठी उमेदवार असताना पाठिंबा दिला होता, तर अशा पद्धतीने जर मराठी उमेदवार आला तर आपण या सगळ्या शक्यता ज्यावेळेला जाहीर होतील तेव्हा बोलूया, कारण उगाच आपण त्याच्यावरनं त्यांच्या मनात काय आपण कशाला हे करायचे, तर तेव्हा जेव्हा तो विषय समोर येईल तेव्हा बघू ना आपण। मराठी उमेदवार असेल तर समोर आधी येऊ दे, आपण बघू त्याच्यानंतर। म्हणजे असं मग मराठी आलं मग बंगाली आले मग तमिळ आलं मग पंजाबी आलं असं करण्यात काय अर्थ आहे? त्यांच्याकडनं येऊ तर ते पहिला महत्त्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतीनं तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे, हा विषय महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि 2-3 वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे। तर गेल्या वेळी तुम्ही त्यांना भेटला होता, तर असा काही विषय आहे का की ते भेटत होते विरोधी पक्षाच्या नेत्यांना? त्यामुळे मला काय माहित नाही, त्याच्यानंतर आता भेटले तर मी बोलू शकेन, पण भेट घ्यायची झाली तर ते आहेत कुठे माहिती नाही। सर हिंदी में एक बार बोल देंगे जो आज इंडिया गठबंधन की बैठक होने वाली है